एक 82 वर्षांचे सेवानिवृत्त आजोबा मुख्यमंत्र्यांना भेटतात आणि 20 लाखांचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हातात सुपूर्द करतात. का? तर कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी मदत व्हावी म्हणून. ऐकायला थोडं नवल वाटत असलं तरी सत्यस्थिती आहे. सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या पत्नीसोबत ते वृद्धाश्रमात राहत होते. आयुष्यभर ज्या पत्नीला त्यांना साथ दिली तिचं मागील वर्षी कर्करोगानं निधन झालं. स्वतःजवळ डोंगरा एवढं दुःख असूनही करंदीकर आजोबांनी मात्र आपल्या दुःखाचं रूपांतर सार्वजनिक मदतीत केलं. आपण ज्या परिस्थितीतून गेलो ती परिस्थिती इतरांवर येऊ नये यासाठी करंदीकर आजोबांनी हा निर्णय घेतला. आजोबांनी आपली देणगी देण्यासाठी व्यक्तीही अशी निवडली जी कर्कग्रस्तांचं दुःख खऱ्या अर्थाने जाणते. असा एकमेव मुख्यमंत्री जो त्याचा वाढदिवस कॅन्सर रुग्णांसोबत साजरा करतो. आपल्या महाराष्ट्रात देशातील सर्वात मोठी आणि सामान्यांना परवडेल अशी कॅन्सर इन्स्टिट्यूट उभी करतो. इतकंच नाही तर कॅन्सर रुग्णांना स्वस्त दरात औषधं मिळावीत म्हणून केंद्राकडे सातत्यानं पाठपुरावा करतोय. ज्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या रुग्णालयात कॅन्सर कक्ष उभारलेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीद्वारे कॅन्सर रुग्णांना सर्वाधिक निधी मिळवून देणाऱ्या देवेंद्रजींसारखा मुख्यमंत्री लाभणं हे महाराष्ट्राचं भाग्य आहे. देवेंद्रजींची कर्करुग्णांसाठी असलेली हीच तत्परता बघून करंदीकर आजोबांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 10 लाख रुपये आणि पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी 10 लाख रुपये असा एकूण 20 लाख रुपयांचा धनादेश देवेंद्रजींच्या हाती सुपूर्द केलाय. देवेंद्रजींनी कर्करोगामुळेच आपल्या वडिलांना गमावलं. आपले वडील तर गेले, पण हीच वेळ दुसऱ्या कोणावरही येऊ नये यासाठी देवेंद्रजींनी सामान्यांना परवडेल अशी कॅन्सर इन्स्टिट्यूट उभी केली आहे. एकीकडे कर्करोगामुळे आपल्या पत्नीला गमावणारे हे करंदीकर आजोबा, तर दुसरीकडे कर्करोगामुळे आपल्या वडिलांना गमावलेले देवेंद्रजी. दोघंही आपल्या दुःखाला कवटाळून बसले नाहीत, तर कर्कग्रस्तांसाठी पुढे सरसावलेत. या दोघांनीही समाजापुढे एक आदर्श निर्माण केलाय.